Hello everyone, this is the fourth part of question tag आणि हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली आपण जी लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतायत ज्यामध्ये PSI, STI, ASO, स्टाफ सिलेक्शन, IBPS किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्कॉलरशिपच्या एक्झाम आहेत या प्रकारच्या एक्झामची तयारी करणारी मुलं आहेत आणि त्या मुलांना जो ऍड क्वेश्चन टॅग किंवा क्वेश्चन टॅग नावाचा जो टॉपिक आहे इंग्लिश ग्रामरमध्ये तो फेस करण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह लेवलला विचारले जाणारे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स काय केले आहेत आपण जाणीवपूर्वक या पार्ट 4 मध्ये आपण काय करणार आहे कव्हर करणार आहे. या अगोदर आपण आर्टिकल्स पाहिलेले आहे. आर्टिकलचा जो माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये पण मी काय केलेलं आहे तो चौथा जो पार्ट आहे तो एक प्रकारचा काय केलेला आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे विद्यार्थी आहेत किंवा ऍस्पिरंट आहेत त्यांच्यासाठी एक प्रकारचा तो प्रिव्हियस इयर्स जे क्वेश्चन्स असतात म्हणजे पाठीमागच्या वर्षाचे जे क्वेश्चन्स असतात विचारलेले ते क्वेश्चन्स वरती तो व्हिडिओ बनवलेला आहे. हा सुद्धा व्हिडिओ त्याच रिलेटेड आहे. तर या व्हिडिओची सुरुवात करताना आपण हा जो क्वेश्चन टॅग आहे हा क्वेश्चन टॅग मी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 यामध्ये प्रत्येक रूल्स प्रत्येक छोटी छोटी डिटेल्स त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. प्रत्येक रूल्स चांगले एक्सप्लेन केलेले आहे. तो नीट समजून घ्या तेव्हाच तुम्हाला हा पार्ट जो चौथा म्हणजे पार्ट 4 जो आहे तो तुम्हाला समजून येईल. तुम्हाला पार्ट 1 पाहावा लागेल, पार्ट 2 आणि पार्ट 3 हे 3 पार्ट समजून घेतल्याशिवाय हा पार्ट 4 जो आहे तो समजणार नाहीये. हा व्हिडिओ विशेष त्या मुलांसाठी जे आता मी त्यांचा उल्लेख केलेला आहे. तर चला तर आपण सुरुवात करून घ्या. आता पाहूया आपण की या ठिकाणी सुरुवात करताना आपल्याला जसं माहिती आहे की आपण प्रत्येक वेळी सुरुवात करताना की कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे क्वेश्चन्स असतात ते एक प्रकारचे काय की थोडे ट्रिकी आणि स्ट्रॅटेजिक लेवलचे प्रश्न असतात. या प्रकारच्या प्रश्नांना जर फेस करायचं असेल तर त्याला एकच बेस्ट मेथड आहे ते म्हणजे इलिमिनेशनची मेथड. आता इलिमिनेशनची मेथड म्हणजे काय तर त्यामध्ये की जास्तीत जास्त नेगेटिव्ह दाखवणारं जे सेंटेन्स किंवा ऑप्शन आहे तो एक प्रकारचा काय करणं डिलीट करणं म्हणजे पहिलं चुकीचं फाइंड आउट करणं ऑटोमॅटिक आपण राईट आन्सर कडे जात असतो त्याप्रमाणे. तर आपण सुरुवात करणार आहे आज यामध्ये क्वेश्चन टॅग रिलेटेड असणारे हे जे क्वेश्चन्स आहेत मी या ठिकाणी काय केलेले लिहिलेले एक एक क्वेश्चन आणि त्याचं आन्सर तेच काय येतं त्या रिलेटेड असणारे रूल्स आपण काय करूया समजून घेऊया. चला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी बघा पहिला जो क्वेश्चन आहे हा 2009 मध्ये PSIच्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. राम अटेंडेड द वेडिंग. आता या ठिकाणी काय राम जो आहे या ठिकाणी सब्जेक्ट आहे वर्ब म्हणून काय केलेलं आहे अटेंड म्हणलेलं आहे. राम अटेंडेड द वेडिंग. आता या ठिकाणी दिलेले ऑप्शन्स काय ते नीट पाहूया. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो काय तर पाठीमागच्या खूप साऱ्या नियमांमध्ये रूल्स मध्ये मी सांगितलं होतं की पहिला सब्जेक्ट फोकस करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं हेल्पिंग वर्ब आले का नाही ते पाहायचंय आणि मग मेन वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे ते प्रेझेंट मध्ये पास्ट मध्ये फ्युचर मध्ये ते पाहायचंय. या सगळ्यांचा विचार करूनच आपल्याला काय करायचंय ऍड क्वेश्चन टॅग सॉल्व्ह करायचंय. तर या ठिकाणी बघा हे जे सेंटेन्स आहे या ठिकाणी राम हा एक सब्जेक्ट आहे आणि अटेंडेड हे एक प्रकारचं मेन वर्ब आहे जे पास्ट फॉर्म मध्ये आलेलं आहे याला ईडी लागलेलं आहे बरोबर ना. राम अटेंडेड या ठिकाणी पास्ट फॉर्म लागलेला आहे. आता ऑप्शन्स पाहूया आपण कोणकोणत्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. पहिलं जो ऑप्शन आहे वॉज ही, दुसरा ऑप्शन आहे वॉजंट ही, तिसरा ऑप्शन आहे डिडंट ही आणि चौथा ऑप्शन जो आहे तो डिडंट राम म्हणलेला आहे. आता या ठिकाणी बघा सर्वात पहिला मुद्दा म्हणजे काय तर या ठिकाणी पास्ट फॉर्म मध्ये असणार हे जे सेंटेन्स आहे पास्ट मध्ये मग या ठिकाणी हे चारही वाक्य जे आहेत किंवा चारही ऑप्शन जे आहेत तुम्हाला हे पास्ट फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर सर्वात पहिले महत्वाचं म्हणजे काय तर राम जो आहे हा प्रॉपर नाउन आहे. या ठिकाणी सब्जेक्ट आहेच पण तो प्रॉपर नाउन पण आहे. तर प्रॉपर नाउन राम असन आणि त्या ठिकाणी ऍड क्वेश्चन टॅग करताना प्रॉपर नाउन कधीही वापरायचं नाही हा पहिला नियम आहे. तर मग ऑप्शन मध्ये त्या प्रकारचं काय आलंय का तर डेफिनेटली अर्थात आले का बघा पहिल्या याच्यामध्ये आहे का दुसऱ्याच्या मध्ये आहे का तिसऱ्याच्या मध्ये आहे का चौथ्याच्या मध्ये आहे. येस चौथ्याच्या मध्ये आहे. प्रॉपर नाउन वापरायचं नाही बिलकुल इथं राम आलेलं आहे म्हणून या ठिकाणी हा ऑप्शन डिलीट होतो. हा ऑप्शन राहत नाहीये. आता दुसरा मुद्दा पाहूया. या ठिकाणी काय राम अटेंडेड हे आता हे जे आहे अटेंड हा जो मेन वर्ब आहे हा पास्ट फॉर्म मध्ये बरोबर. तर पास्ट फॉर्म मध्ये असताना या ठिकाणी आपण काय करणार आहे एक प्रकारचा पास्ट फॉर्म दाखवण्यासाठी डीडचा वापर करणार आहे. मग डीड कुठे कुठे आहे तर ते आपण फाइंड आउट करूया. डीड आहे मग फक्त या आणि या ऑप्शन मध्ये बरोबर.
तर मग हे बाकीचे जे दोन ऑप्शन आहेत हे डिलीट करून टाकूया आपण. जरी ते पास्ट फॉर्म दाखवणारे असते वॉज फॉर्म मध्ये, तरी ते डीड या अर्थाने दाखवणारे तेच आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय. तर आपण या ठिकाणी 3 ऑप्शन डिलीट करून टाकले. मी जसं इलिमिनेशनची मेथड तुम्हाला सांगितली होती की तुम्ही चुकीचं शोधलं तर तुम्ही राईट याच्याकडे जाणार आहे. तर या ठिकाणी ऑटोमॅटिक उत्तर काय येतं, सी येतं. पण सीच उत्तर का आलं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, किंवा या ठिकाणी याच्यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी बघा, आता फक्त अटेंडेड जे आहे याला आपण काय आहे की पास्ट फॉर्म आलेलं आहे सिंपल पास्ट टेन्स मधला, तर या ठिकाणी डीड वापरलं, डीड आलं म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आलं. ठीक आहे, हे उत्तर आलं, पण हेच उत्तर अजून चांगल्या प्रकारे का आलं, कशासाठी आलं, हेच उत्तर येण्यासाठी जो एक प्रकारचा विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, तो कसा आला पाहिजे तो बघा. पहिला मुद्दा म्हणजे काय, हे सेंटेन्स काय पॉझिटिव्ह आहे. तर ऍड क्वेश्चन टॅग करताना सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह करणं हा पण एक नियम आहे. मग या ठिकाणी काय आहे, तर निगेटिव्ह करताना हे सेंटेन्स निगेटिव्ह होतं आणि हे सेंटेन्स निगेटिव्ह होतं, याचा काही संबंध नाही, ऑलरेडी आपण हे डिलीट केलेलं आहे. आता हे सेंटेन्स निगेटिव्ह नाही तर डिलीट झालेलं आहे. तर या ठिकाणी काय, तर हे वॉज नॉट आणि डीड नॉट यामध्ये फरक बघा. तर अटेंड असताना म्हणजे एक प्रकारचं काय म्हणलेलं आहे की मेन वर्ब वापरलेला आहे, तर त्या केसमध्ये पास्ट फॉर्म असल्यामुळे आपल्याला डीड वापरायचं म्हणून आपण डीड घेतला. पॉझिटिव्ह सेंटेन्स याला नकारार्थी करा, डिडंट घेतला, आणि राम आहे असा लिहिला जात नाहीये, त्याच्याऐवजी काय, तर तो मेल असल्यामुळं या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, ही घेतलेलं आहे, म्हणजे रामच्या ऐवजी ही वापरलेलं आहे. मग डिडंट ही आणि क्वेश्चन मार्क या ठिकाणी असलेलं हे प्रॉपर आन्सर आहे. तर आय होप तुम्हाला फक्त उत्तर देता आलं हे सफिशियंट नाहीये, तेच उत्तर काय, वाय इट इज सो, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, रिमेंबर दिस. सेकंड एक्झाम्पल बघा, लाईफ गोज ऑन. या प्रकारचं जे एक्झाम्पल आहे PSI 2009 मध्ये, PSI 2009 मध्ये विचारलेला हा जो क्वेश्चन आहे हा कसा आहे तो नीट समजून घ्या. लाईफ गोज ऑन या ठिकाणी कोणत्या प्रकारचा सब्जेक्ट वापरलेला नाही. सब्जेक्ट जो आहे तो लाईफ म्हणून वापरलेला आहे, जो की ना तो लिव्हिंग थिंग आहे आणि नॉन लिव्हिंग थिंग, यामध्ये दोघांमध्ये तो येत नाही. एक प्रकारचं ते असं ऑब्जेक्ट आहे की जे ऑब्जेक्ट आपण काय करतो, एखादी गोष्ट सांगण्यासाठी वापरतो फक्त. आता बघा या ठिकाणी, मग या ठिकाणी आपल्याला असणारे ऑप्शन्स काय काय ते नीट समजून घेऊया. उदाहरणार्थ पहिला ऑप्शन आहे तो इजंट इट आहे, दुसरा ऑप्शन आहे डझंट लाईफ आहे, तिसरा ऑप्शन आहे डझंट इट आहे, आणि चौथा जो ऑप्शन आहे तो डज इट आहे, आणि चौथा ऑप्शन जो आहे तो डझंट इट आहे. आता या ठिकाणी जसं रामचं बघितलं आपण इथं, तसं लाईफचं पण बघूया. लाईफ हा शब्द आलेला आहे, तर लाईफ शब्द जो आलाय तो सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी ऍड क्वेश्चन टॅग करताना तो कधीही घेतला जात नाहीये, तो शब्द घ्यायचा नाहीये, म्हणून या ठिकाणी तसं काय ऑप्शन आलाय तर येस हा ऑप्शन आहे या ठिकाणी. मग हा बी ऑप्शन जो आहे तो डिलीट होतो. हा ऑप्शन काय झाला, डिलीट झाला. त्यानंतर दुसऱ्या कशामध्ये आलेलं आहे का, नाही आलेला. पण या ठिकाणी बघा, लाईफच्या ऐवजी या ठिकाणी इट नावाचा शब्द प्रत्येक ऑप्शन मध्ये वापरलेला आहे. हा ऑप्शन सोडून मग या ठिकाणी इट वापरलाय, या ठिकाणी इट वापरलाय, या ठिकाणी सुद्धा इट वापरलेला आहे. याचा अर्थ काय की लाईफच्या ऐवजी रिप्लेस करणारा शब्द सब्जेक्ट म्हणून कोणता वापरला तर इट म्हणून वापरलेला आहे. मग या ठिकाणी आता आपलं शोधायचं काम काय की लाईफ गोज ऑन, या ठिकाणी मेन वर्ब कोणतं आहे तर गोज आहे. आता गोज आहे तर गोचं गोज झालेलं आहे, म्हणजे एक प्रकारचं याला प्रत्यय लागलेला आहे ईएचचा, म्हणजे त्याला इन्फ्लेक्शन म्हणतो आपण. तर हे जे आहे हे ही शीट वापरताना मग या ठिकाणी इट जो आहे हा सब्जेक्ट आलेला आहे या ठिकाणी. मग हे जे आहे हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य, आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं जर वाक्य असेल त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं जर हेल्पिंग वर्ब नसेल आणि या ठिकाणी मेन फॉर्म मेन वर्ब आलेलं आहे, तर त्या ठिकाणी काय वापरतात तर डू आणि डजचा वापर करतात. पण ही शीट असताना या ठिकाणी डजचा वापर केला पाहिजे. मग डज कुठं कुठं आलेलं आहे तर डज या ठिकाणी एकाच या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे काय डज इट आलेलं आहे आणि डझंट इट आलेलं आहे. मग या ठिकाणी जिथं इज आलेला आहे हा ऑप्शन सुद्धा काय होतो डिलीट होतो. मग या ठिकाणी आपण काय केलं, ए आणि बी याप्रमाणे काय केलं स्ट्रॅटेजिकली इलिमिनेट करून टाकलं, म्हणजे वाईप आउट केलेलं आहे. बघा आता या ठिकाणी सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का तर येस सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. मग सेंटेन्स पॉझिटिव्ह असताना सेंटेन्स आपल्याला काय करायला लागतं, निगेटिव्ह करायला लागतं. मग जे निगेटिव्ह आपण करणार आहे तर या ठिकाणी निगेटिव्ह फक्त डी ऑप्शन मध्ये, सी ऑप्शन मध्ये कोणत्या प्रकारचं निगेटिव्ह तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मग ऑप्शन जे आहे ते डी आहे, कारण या ठिकाणी काय आहे हे पॉझिटिव्ह असेल तर या ठिकाणी निगेटिव्ह आहे.
डच इथं आलंय आणि इथं पण आलेलं आहे, पण इथं डझंट आलेलं आहे, इथं फक्त डज आलेलं आहे. म्हणून हे ऑप्शन काय झालं, बरोबर आलं, आणि हे ऑप्शन काय झालं, रॉंग आहे. हा ऑप्शन ऑटोमॅटिक बाहेर पडतो. आय होप ही मेथड तुम्हाला खूप एक प्रकारची आवडली असेल किंवा अप्लाय होत असेल, तर नक्की डेफिनेटली एक्झाम मध्ये काय करा, याच प्रकारची मेथड फॉलो करा. आता पाहूया तिसरा पॉईंट. तिसरं एक्झाम्पल आहे चिल्ड्रन लाईक टू प्ले. आता या ठिकाणी PSI 2010 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा, चिल्ड्रन जे आहे लाईक टू प्ले म्हणलेलं आहे. चिल्ड्रन हे एक प्रकारचं सब्जेक्ट आलेलं आहे या ठिकाणी, आणि मेन वर्ब काय आलेला आहे, लाईक म्हणून आलेला आहे. तर या ठिकाणी चिल्ड्रन आलं असेल, म्हणजे या ठिकाणी जर प्लुरल फॉर्म मध्ये जर कोणता सब्जेक्ट आला असेल, तर त्या ठिकाणी काय करायचंय, नेहमी दे वापरायचे. हा नियम मी तुम्हाला या अगोदरच्या याच्यामध्ये पार्ट्स मध्ये सांगितलेला आहे. तो या ठिकाणी जिथं जिथं दे असेल त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला शोधायचं, आणि दे नसेल तर ते ऑप्शन काय करायचं, डिलीट करायचं. मग हे दे कुठं कुठं नाहीये, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी दे नाहीये, या ठिकाणी काय डायरेक्ट चिल्ड्रन वापरलेलं आहे. तर हा ऑप्शन जो आहे तो हा डी एक प्रकारचा डिलीट होणार आहे. मग या 3 ठिकाणी काय दे आहे, दे आहे, बरोबर. आता बघा दुसरा या ठिकाणी ऑप्शन जर बघितला तुम्ही, डू दे, आरंट दे, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आर आलेला आहे का, तर याचं उत्तर हे पण नाहीये की या ठिकाणी आर आलेलाच नाहीये. मग तरी पण ऑप्शन मध्ये आलेला आहे, त्याचा अर्थ हा सुद्धा ऑप्शन डिलीट होतो, कारण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आर नाहीये, तर आर असण्याचा संबंधच नाहीये. आता राहतो विषय काय, त्या ठिकाणी की चिल्ड्रन लाईक टू प्ले हे जे सेंटेन्स आहे हे पॉझिटिव्ह आहे का, तर येस ऑफकोर्स हे पॉझिटिव्ह आहे. मग या सेंटेन्सला काय करायला लागणार आहे, आपल्याला या सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह करायला लागणार आहे. मग निगेटिव्ह दाखवणारे कोणतं आहे, तर या ठिकाणी निगेटिव्ह दाखवणार बघा हा एक ऑप्शन राहतो, आणि एकच ऑप्शन आहे, हा ऑप्शनच नाहीये, कारण या याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह आहे. मग काय होणार आहे, या ठिकाणी डू वापरणार आहे आपण, कारण मेन वर्ब काय लाईक म्हणून वापरलेलं आहे. इथंही डू आहे आणि इथंही डू आहे, पण हे असण्यासोबत काय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हे पॉझिटिव्ह सेंटेन्स ते काय करायचं, निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह तर फक्त हेच आहे, निगेटिव्ह सेंटेन्स नाहीच आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर येतं याचं हे उत्तर येऊ शकत नाही. याप्रमाणे आपण काय केलं, 3 ऑप्शन डिलीट केले, एक ऑप्शन आपण बरोबर केलं. तर या ठिकाणी असणारी ही जी मेथड आहे, ही मेथड बेस्ट मेथड आहे. ही अगदी UPSC पासून तर MPSC पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या MCQ टाईप मध्ये असणाऱ्या ज्या एक्झाम्स असतात त्यामध्ये अप्लाय केले जातात. आता बघा पुढच्याकडे जाऊया. पुढचं जे ऑप्शन एक्झाम्पल आहे ते 4. देर हॅज बीन नो साइन ऑफ इम्प्रुव्हमेंट इन द पेशंट. हा जो क्वेश्चन आहे STI एक्झाम 2011 मध्ये 2011 मध्ये STIच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. सेंटेन्स नीट पाहूया. देर हॅज बीन नो साइन. आता या ठिकाणी काय सब्जेक्ट देर म्हणून वापरलेला आहे, आणि या ठिकाणी निगेटिव्ह काय तर नो म्हणून वापरलेलं आहे. नीट पहा, निगेटिव्ह या ठिकाणी नो आहे, म्हणजे ऑलरेडी हे सेंटेन्स काय निगेटिव्ह फॉर्म मध्ये. सब्जेक्ट कशाने वापरलेलं आहे, देरने वापरलेलं. इथं दे नाहीये, देर आहे, समजून घ्या. देर म्हणजे तेथे, म्हणजे तेथे कोणत्याही प्रकारचं काय पेशंट मध्ये कोणत्या प्रकारचं लक्षणं नाहीत कशाची सुधारण्याची, हे म्हणलेलं आहे. मग या ठिकाणी इथं देर आलाय, तर इथं ऑप्शन मध्ये सुद्धा आपण देरचा एक रूल पाहिला होता. जिथं देरनी सुरुवात झाली असेल सेंटेन्सची, तर ऍड क्वेश्चन टॅग करताना सुद्धा देरचाच वापर करायचा आहे. मग इथं जर देर कुठं आला असेल तोच ऑप्शन बरोबर असणार आहे, हे मात्र निश्चित आहे. पण त्या अगोदर जिथं कुठं दे आलेलं, उदाहरण ऑप्शन तर पहिले बघून तर घेऊया आपण. पहिले बघा आरंट दे, त्यानंतर हॅजंट इट आहे, त्यानंतर हॅवंट देर आहे, आणि त्यानंतर काय हॅज देर आहे. आता या ठिकाणी 2 ठिकाणी देर आलेलं आहे, इथं पण देर आला, इथं पण देर आलेला आहे, म्हणजे या 2 पैकी कोणतरी एक ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. या ठिकाणी दे आला तर हे डिलीट होणार आहे, या ठिकाणी हॅजंट इट आला तर इटचा तर काही संबंधच नाहीये. हे 2 ऑप्शन काय करणार आहे आपण, डिलीट केले या पद्धतीने. आता पाहूया या दोघांपैकी ऑप्शन नेमकं कोणतं आहे. या ठिकाणी देर आहे, या ठिकाणी पण देर आहे, या ठिकाणी देर आहे, या ठिकाणी पण देर आहे. आता या ठिकाणी हॅज आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब काय हॅज आहे, तर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब हॅज वापरलाय. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब मात्र हॅव वापरलेला आहे, तर हॅव वापरला म्हणून हा ऑप्शन डिलीट होतो. आणि त्याच सोबत या ठिकाणी एक गोष्ट नीट समजून घ्या, हे सेंटेन्स ऑलरेडी निगेटिव्ह आहे, आणि या ठिकाणी मात्र हे काय पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याचं उत्तर जे येणार आहे ते हॅज देर या अर्थाने होणार. मग या ठिकाणी काय हे ऑप्शन डी जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे. तर याप्रमाणे याचं उत्तर येणार आहे. आता 5वा बघा. द बॅग्स आर फुल ऑन द टेबल, म्हणजे खूप साऱ्या बॅग्स आहेत त्या काय आर ऑन द टेबल, म्हणजे टेबलावरती एक प्रकारच्या बॅग्स काय झालेल्या आहेत त्या ठिकाणी. हा PSI 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे.
तो कसा आता काय या ठिकाणी बघूया. हे सेंटेन्स कसं आहे तर पॉझिटिव्ह आहे, राईट. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे का तर येस आर आहे ना, आर नावाचं हेल्पिंग वर्ब आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी हे सेंटेन्स पॉझिटिव्ह पण आहे, या ठिकाणी आर नावाचं हेल्पिंग वर्ब पण आहे. मग आर जिथं जिथं कुठं असेल त्या ठिकाणी आपण पॉसिबिलिटी विचार करूया की ते ऑप्शन बरोबर असू शकतो. आर कुठं कुठे बघा या ठिकाणी. ओके, हे बी ऑप्शन सोडला तर 3 ऑप्शन मध्ये काय आर आहे. मग हे बी ऑप्शन आहे का उत्तर याचं तर असू शकत नाही, या ठिकाणी डोंट आले म्हणून. आता पाहूया हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का. येस, हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. मग नियम काय सांगतो जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं. मग निगेटिव्ह कोणकोणतं येणार आहे तर या ठिकाणी निगेटिव्ह बघा फक्त आणि फक्त हे आहे कोणतं सी आणि डी येणार आहे. हे पहिलं जे आहे ऑप्शन तो कसा आहे पॉझिटिव्ह आहे. मग हे पॉझिटिव्ह काय करणार आहे डिलीट होणार आहे, राईट. तर याप्रमाणे काय आता 2च ऑप्शन राहिले या ठिकाणी काय सी आणि डी. आता मग पाहूया आपण की द बॅग्स म्हणलेलं आहे. बॅग काय एक सब्जेक्ट आहे बरं ना, वाक्याची सुरुवात बॅगने झालेली, हे सब्जेक्ट आहे. मी या सब्जेक्टला आय असं खाली लिहिता येत नाहीये जर ते प्लुरल फॉर्म मध्ये असेल तर, आणि सिंग्युलर फॉर्म मध्ये जरी असतं उदाहरणार्थ इथे फक्त जर बॅग असती तरी ते लिहिता येत नाही. इथं जर फक्त बॅग असती तर इट लिहिता आलं असतं, आणि बॅग्स आहे म्हणून काय प्लुरल फॉर्म मध्ये आपल्याला दे लिहावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी हे जे आहे ते हे उत्तर या ठिकाणी हे येतं आरंट दे ना की आरंट बॅग्स. हे बॅग्स आलेले आहे म्हणून या ठिकाणी आपण याचं उत्तर देऊ शकत नाहीये. तर आय होप तुम्हाला हे जे नियम आहेत हे नियम खूप चांगले कळत चाललेले आहेत. याप्रमाणे आपण खूप सारे एक्झाम्पल्स या ठिकाणी अजून पाहणार आहे. तर चला तर आपण आता या ठिकाणी अजून काही उदाहरणं पाहूया की या ठिकाणी 6वं जे एक्झाम्पल आहे माया सेल्डम गोज टू मार्केट. हे जे एक्झाम्पल आहे PSI 2011 मध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे. आणि या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी हे जे माया आहे हे प्रॉपर नाउन वापरलेलं आहे. या ठिकाणी गोज झालेलं आहे, या क्रियापदाचं जे इन्फ्लेक्शन आहे ते येस या ठिकाणी लागलेलं आहे. आपलं पहिलं काम काय सांगितलेलं आहे, पहिलं काम काय की या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे का तर नाहीये. आणि दुसरं काय तर वाक्यामध्ये क्रियापदात काय चेंज झालेलं आहे ते मात्र समजून घ्यायचं. क्रियापदामध्ये गोज झालेलं याचा अर्थ काय सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. पण यामध्ये अजून काही चेंज करायचं असेल किंवा अजून काही बदल झालेला जो बघायचा असेल किंवा तो एक समजून घ्यायचा असेल तर तो म्हणजे काय या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा निगेटिव्ह सेन्स आलेला आहे का तर डेफिनेटली या वाक्यामध्ये निगेटिव्ह सेन्स आहे. या ठिकाणी सेल्डम नावाचा शब्द आहे. सेल्डम झालं, रेअर झालं किंवा स्केर्सली झालं, नेव्हर झालं, त्यानंतर लिटल झालं, फ्यू झालं. हे सगळे शब्द आहेत. या सगळ्या शब्दांचे अर्थ कळत न कळत डिरेक्टली नेगेशन म्हणजे नकारार्थी दाखवतात. आणि या प्रकारच्या सेंटेन्सला कसं फेस करायचं याचे ऑप्शन जे ते कसे इलिमिनेट करायचे पाहूया आपण या ठिकाणी. पहिला जो ऑप्शन आहे डज शी आहे, दुसरा ऑप्शन आहे डझंट शी आहे, तिसरा इजंट शी आहे आणि चौथा जो आहे तो इज शी आहे. तर या ठिकाणी बघा माया जसं माहिती आपल्याला एका मुलीचं नाव आहे किंवा एका लेडीचं नाव आहे. तर या ठिकाणी जिथं जिथं शी हे सब्जेक्ट आलेलं आहे तर डेफिनेटली ते बरोबर असणार आहे. आता प्रेझेंट टेन्सचं वाक्य म्हणल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डू किंवा डजचा वापर करायचा आहे. पण या ठिकाणी ही शीट असताना म्हणजे या ठिकाणी माया ही शी आहे तर या ठिकाणी काय आपल्याला डजचा वापर करायचा आहे. तर डजचा वापर करताना या ठिकाणी काय करायचं जिथं जिथं आपण डजचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी आपण काय करायचंय ते सेंटेन्स बरोबर म्हणायचं. ज्या ठिकाणी केलेलं नाहीये ते निगेटिव्ह ऑप्शन आहे असं म्हणायचं. तर या ठिकाणी बघा इज झालेलं आहे, या ठिकाणी इज आलाय तर इजंट आणि इज हे दोन्ही ऑप्शन याप्रमाणे काय होतील इलिमिनेट होतील. आता राहतो फक्त ऑप्शन काय ए किंवा बी यामध्ये काय डच पण आलेला आहे आणि शी पण आलेला आहे. आता सेंटेन्स मध्ये काय सेंटेन्स ऑलरेडी जर निगेटिव्ह सेन्स मध्ये असेल तर ते पॉझिटिव्ह मध्ये केलं पाहिजे. याचा अर्थ हे सेंटेन्स निगेटिव्ह फॉर्म मध्ये हा ऑप्शन काय तर निगेटिव्ह फॉर्म मध्ये म्हणून हा ऑप्शन सुद्धा डिलीट होऊन जाणार. ऑप्शन काय असणार आहे डच शी. म्हणजे या ठिकाणी काय तर हे निगेटिव्ह सेन्स दाखवणारा शब्द जो सेल्डम आहे यामुळे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. या सेंटेन्सचं जे आहे ते आपण काय केलंय हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याचं आपण पॉझिटिव्ह केलंय. याप्रमाणे याचं उत्तर जे राहणार आहे ते ए राहणार आहे. बघा आता आय होप तुम्हाला हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला या नियमामध्ये माझ्या समजून येतील. हा हे नियम्स मी ऑलरेडी काय रूल्स ऑलरेडी काय केलेले एक्सप्लेन केलेले आहेत. आता 7वा बघा एव्हरीबडी इज इन द गार्डन. हा सुद्धा नियम काय झालेला आहे आपण पाहिलेला आहे की ज्या याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणून जेवढा एव्हरीवन, नोबडी, एव्हरीबडी, एव्हरीवन या प्रकारचे जेव्हा एक प्रकारचे सब्जेक्ट येतात जे काय असतात इनडेफिनिट प्रोनाउन्स असतात. या केसमध्ये काय करायचं आपल्याला या केसमध्ये आपल्याला
ऍड क्वेश्चन टॅग करताना देचा वापर करायचा आहे. काय करायचा? देचा वापर करायचा आहे. आता या ठिकाणी बघा, एव्हरीबडी इज इन द गार्डन हे जे सेंटेन्स आहे किंवा हे जे एक्झाम्पल आहे किंवा हा जो प्रश्न आहे हा STI 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आता यामध्ये ऑप्शन्स बघा, इजंट इट आहे, आर दे, आरंट दे किंवा इज इट आहे. आता मी सांगितलं की आपला नियम काय सांगतो की एव्हरीवन या ठिकाणी आलाय, एव्हरीबडी आलाय, या प्रकारचं असेल तर त्या ठिकाणी ऍड क्वेश्चन टॅग करताना काय वापरायचं आहे? दे आला पाहिजे. मग ऑप्शन मध्ये दे कुठे कुठे आहे ते पाहूया पहिलं. तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये सी आणि बी जो आहे या ठिकाणी फक्त दे दाखवतोय, अदरवाईज दुसरीकडे कुठंच दे नाहीये. तर हे जिथं जिथं दे नाहीये तिथं तिथं ऑप्शन आपण काय करतो? डिलीट करतो. डी डिलीट झाला, त्यानंतर ए सुद्धा डिलीट झाला. आता पाहूया काय, तर हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? अर्थातच हे सेंटेन्स काय पॉझिटिव्ह आहे. तर या ठिकाणी मग आपल्याला सेंटेन्स नकारार्थी करायचंय. म्हणजे काय, तर दे आल्यानंतर आपण डेफिनेटली इज कधीच वापरत नाहीये, त्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचंय? आर वापरायचंय. मग या ठिकाणी काय असणार आहे? आर इथं पण आलेलं आहे आणि आरंट इथं पण आलेलं आहे. आर दे आणि आरंट दे. मग इथे काय सांगितलंय? सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, त्याचं निगेटिव्हच झालं पाहिजे. मग जे निगेटिव्ह आहे तेच काय असणार आहे? उत्तर असणार आहे. हे ऑप्शन ऑटोमॅटिक डिलीट होऊन जातो. सो दिस इज द बेस्ट वे टू इलिमिनेट और टू गेट गुड आन्सर वी कॅन से और राईट आन्सर वी कॅन से. आता पाहूया पुढचा नियम आपला काय, पुढचं एक्झाम्पल पण काय, 8 नंबरचं. फ्यू पीपल न्यू द आन्सर. म्हणजे काय, तर या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी फ्यू आलेला आहे. अगेन इनडेफिनिट प्रोनाउन या ठिकाणी. आणि हे जे एक्झाम्पल आहे किंवा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन STI नावाची एक्झाम आहे 2011 मध्ये विचारलेला आहे. या ठिकाणी आपला पहिला फोकस काय, तर कोणत्या प्रकारचे हेल्पिंग वर्ब आले का, तर आन्सर काय नाहीये. हेल्पिंग वर्ब यामध्ये कोणत्या प्रकारचं नाही. पण मेन वर्ब आलेला आहे. मेन वर्ब कशामध्ये आहे, तर पास्ट फॉर्म मध्ये आहे. KNOW, नो म्हणजे माहित असणे, आणि याचं न्यू झालेलं आहे. न्यू म्हणजे माहित होतं, याचा पास्ट फॉर्म झालेला आहे. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ हा आहे, जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी ऍड क्वेश्चन टॅग करताना डीडचा वापर करणार आहे. मग आता इथूनच आपण या प्रकारची सुरुवात करूया. ज्या ज्या ठिकाणी डीड वापरलेलं आहे त्या त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं. ऑन द वे ज्या ज्या ठिकाणी डीड नसेल त्या ठिकाणी ते आपण डिलीट करणार आहे. आता बघूया डीड कुठे कुठे नाहीये. तर या ठिकाणी सी ऑप्शन आहे, हा सी ऑप्शन आहे तो डिलीट होतो. या ठिकाणी काय आलंय, डू आलेला आहे. या ठिकाणी बघा डी ऑप्शन आहे, या ठिकाणी डोंट आलेला आहे, हा सुद्धा ऑप्शन डिलीट होतोय. आपलं उत्तर काय पाहिजे, डीड आलं पाहिजे, कारण इथं पास्ट फॉर्म आहे. आता इथे काय बघा, दुसरा महत्वाचा पॉईंट काय, तर हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये का निगेटिव्ह फॉर्म मध्ये. तर आताच थोड्या वेळापूर्वी सांगताना मी तुम्हाला काय सांगितलं की असे काही शब्द असतात जे इनडेफिनेट काय असतात, प्रोनाउन असतात. त्याचा अर्थ जो असतो तो एक प्रकारचा काय असतो, निगेटिव्ह असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी फ्यू जो आहे याचा अर्थ खूप निगेटिव्ह आहे. याचा अर्थ फ्यू पीपल म्हणजे काय, काहीच लोक, म्हणजे एवढ्या कमी लोकांना की जे काउंट करण्यासारखं बिलकुल नाही. याचा अर्थ नसल्यासारखं येते. म्हणून याचा अर्थ ऑलमोस्ट निगेटिव्ह सेन्स मध्ये येतो. म्हणजे हे सेंटेन्स जे आहे ते निगेटिव्ह फॉर्म मध्ये. आता सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल, आता हे सेंटेन्स जर निगेटिव्ह फॉर्म मध्ये असेल तर आपला नियम काय सांगतो, जर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करणं. मग पॉझिटिव्ह या ठिकाणी कोणकोणतं ते फाइंड आउट करणं. आता या ठिकाणी डेफिनेटली फ्यू पीपल जे आहे अगोदर सांगितलं मी एक प्रकारचं की काय, तो निगेटिव्ह सेन्स दाखवतो. मग या ठिकाणी पास्ट फॉर्म आहे म्हणून या ठिकाणी डीड येतो. या ठिकाणी बघा डीड कुठे कुठे येते, डिडंट इथे येतो आणि या ठिकाणी डीड येतो. तर मग हे निगेटिव्ह आहे तर या ठिकाणी काय असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. मग हे निगेटिव्ह आहे तर हे या ठिकाणी उत्तर असू शकत नाही. मग हे जे आहे हे पॉझिटिव्ह आहे तर डेफिनेटली एकच उत्तर राहतं, ते म्हणजे काय, डीड दे. हे आहे याचं आन्सर. तर याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, प्रत्येक नियम हा प्रॉपरली समजून घेतलेला आणि शिकलेला आहे. आता पाहूया पुढचा 9वा जो नियम आहे तो, द डॉग कॅनॉट चेंज इट्स नेचर. हे जे सेंटेन्स एक्झाम्पल आहे यामध्ये हा या ठिकाणी बघा, द डॉग जे आहे एक प्रकारचं एका क्लासला रिप्रेझेंट करताना दाखवलेलं आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी कॅनॉट आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी जो हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी म्हणून कॅनचा उपयोग केलेला आहे तो या ठिकाणी आलेला आहे. तर हा जो प्रश्न आहे हा STI 2012 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. यामध्ये काय ऑप्शन्स पाहूया, कॅनॉट इट क्वेश्चन मार्क दिलेलं आहे, बी मध्ये कॅन इट दिलेलं आहे, सी मध्ये कॅन डॉग म्हणलेलं आहे आणि डी मध्ये इजंट इट आलेलं आहे. आता या ठिकाणी सोपं आहे बघा, इझिली आयडेंटिफाय होण्यासारखं काय, तर कॅन जो आहे त्याला नकारार्थी आलेला आहे. इथे बघा कॅन नॉट म्हणलेलं आहे. इथे काय, कॅन नॉट, कॅन आणि नॉट एकत्र आले, कांट कॅनॉट याप्रमाणे.
तर मग हे जर निगेटिव्ह असेल तर याचं काय असणार आहे, ऍड क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असणार आहे. सोपं आहे. मग पॉझिटिव्ह कोणकोणतं आहे ते शोधा आणि निगेटिव्ह कोणकोणतं आहे ते शोधा. तर निगेटिव्ह असल्यामुळे जेवढं जेवढं निगेटिव्ह आहे तेवढं काय करणार आहे, इलिमिनेशन मेथड मध्ये जाणार आहे. तर या ठिकाणी निगेटिव्ह कोणकोणते आहे बघा, इजंट इटचा तर संबंध नाहीये, हा डिलीट होऊन जातो. त्यानंतर कांट इट जे आहे हे सुद्धा डिलीट होऊन जातं. राहतं काय मग बी आणि सी ऑप्शन. बघा कॅन इट म्हणलेलं आहे आणि कॅन डॉग म्हणलेलं आहे. आता जसं आपण अगोदरच्या नियमांमध्ये यामध्ये सर्वांमध्ये पाहिलेलं आहे की कोणतंही ऑब्जेक्ट असेल तर ते ऑब्जेक्ट ऍज इट इज इकडे काय करावं लागत नाहीये, घ्यावं लागत नाहीये. ते घेणं हे अकॉर्डिंग टू रूल हे चुकीचं राहणार आहे. म्हणून हा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी कॅन डॉग डिलीट होऊन या ठिकाणी फक्त काय मिळणार आहे, कॅन इट येणार आहे. हे एक प्रकारचं याचं आन्सर असणार आहे. तर याप्रमाणे काय केलेलं आपण जी इलिमिनेशनची जी मेथड वापरलेली आहे बेस्ट मेथड आहे टू अंडरस्टँड टू सॉल्व एनी डिफरंट टाइप ऑफ एक्झाम्पल्स वी कॅन से. तर हे जे आहे याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, सोपं केलेलं आहे. लास्ट एक्झाम्पल पाहूया आपण या ठिकाणी. टॅक्सेस आर हाय इन दिस कंट्री. आता या ठिकाणी काय टॅक्सेस हा एक प्रकारचा या ठिकाणी सब्जेक्ट वापरलेला आहे जो प्लुरल फॉर्म मध्ये आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की काय हे PSI 2012 PSI 2012 मध्ये विचारलेलं हे जे एक्झाम्पल आहे. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून काय आलेलं आहे, तर आर आलेलं आहे. हेल्पिंग वर्ब म्हणून आर आलेला आहे. तर या ठिकाणी काय असणार आहे, आता जिथं जिथं कुठं आर आहे असं खाली आलेलं आहे त्या ठिकाणी जे आन्सर येण्याची जी पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी ती जास्त आहे. आता पाहूया आर कुठे कुठे आलेलं आहे. इथं आर आलेलं आहे, आर दे आहे, आर अंड इट आलेलं आहे, त्यानंतर आर अंड दे आलेलं आहे आणि डोंट दे आलेलं आहे. या ठिकाणी बघा या तीन याच्यामध्ये आर आलाय पण यामध्ये डोंट आलेला आहे. याचा अर्थ डोंट हा विषय इथं क्लोज होतो, डी हा ऑप्शन इलिमिनेट होतोय. आता पाहूया हे सेंटेन्स जे आहे हे पॉझिटिव्ह आहे म्हणजे या ठिकाणी आर नॉट कुठंच वापरलेलं नाहीये. याचा अर्थ सोपा आहे की हे जे येणार आहे काय निगेटिव्ह येणार आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह येणार आहे. मग जिथं कुठं आर नॉट असेल तर ते काय करायचं आपल्याला त्याची पॉसिबिलिटी जास्त सोपी म्हणजे राईट असण्याची आहे. मग या ठिकाणी आरंट इथे बी मध्ये आणि आरंट दे म्हणजे बी आणि सी मध्ये उत्तर असू शकतं. आर दे जे आहे हे काय होतंय इलिमिनेट होणार आहे. आता मग यामध्ये पण परत चेक करून बघूया की आरंट इट आहे का आरंट दे आहे म्हणजे बी आहे का सी आहे. तर मग त्या ठिकाणी काय टॅक्सेस म्हणलेले आहेत, खूप सारे टॅक्सेस आहेत या ठिकाणी. एका टॅक्स बद्दल बोललेलं नाहीये तर एका टॅक्स बद्दल बोलले असतं तर टॅक्स असतं म्हणजे ते सिंग्युलर फॉर्म आहे. इथं टॅक्सेस म्हणलेले म्हणजे काय प्लुरल फॉर्म आहे. तर हा प्लुरल फॉर्म मध्ये असल्यामुळं हा जो आरंट हिट आहे किंवा आरंट दे तर यामध्ये नेमकं उत्तर कोणतं येणार आहे, तर प्लुरल फॉर्म साठी आपण काय वापरतो, दे वापरतो. मग अर्थातच याचं जे उत्तर असणार आहे ते सी असणार आहे. हे इट जो आहे सिंगल यासाठी वापरलेला आहे तर या ठिकाणी याचं उत्तर काय आरंट दे म्हणजे टॅक्सेस आर हाय इन दिस कंट्री याचं उत्तर काय आरंट दे. तर ऑलमोस्ट काय पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे एक 10 एक्झाम्पल्स बघितलेले जे यापेक्षा पण खूप सारे एक्झाम्पल्स आहेत पण आपण काय केलेलं आहे थोडक्यामध्ये काय आहे की हे जे एक्झाम्पल्स असतात ते सॉल्व्ह कसे करायचे, कोणत्या माध्यमातून सॉल्व्ह करायचे, त्याची बेस्ट मेथड कोणती आहे, त्यानंतर जे रूल्स असतात ते मूव्ह कसे होतात, वेळेसोबत ते कसे बदलत जातात, सेंटेन्स सोबत कसे बदलत जातात, या सगळ्यांचा आपण काय केलेलं आहे अभ्यास किंवा एक छोट्यामध्ये याचा रिव्ह्यू बघितलेला आहे की आपण याच्यामध्ये कसं जास्तीत जास्त काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. आय होप तुम्हाला हा ऍड क्वेश्चन टॅगचा व्हिडिओ किंवा हा जो पार्ट आहे हा पूर्णपणे समजलाय आणि अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त याचा फायदा करून तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करसाल. तुम्ही जसं याचा फायदा घेसाल स्पेशली जी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जी मुलं आहेत त्यांना नक्की याचा फायदा होईल. तर नक्कीच प्लीज हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील किंवा क्वेरीज असतील किंवा एनी सजेशन कोणत्या प्रकारचं सजेशन जरी असेल तर ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये काय करा मेन्शन करा. टिल देन आपण पुढचा जो टॉपिक तयार करणार आहे तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल की तो नक्कीपर्यंत तुमच्यापर्यंत सेंड केला जाईल. तोपर्यंत थँक्यू सो मच.